महत्त्वाच्या घडामोडींना आपण सुरुवात करूयात। लोकसभेची सेमीफायनल मांडली जाणारी 4 राज्यांची विधानसभा निवडणूक भाजपने 3 विरुद्ध 1 अशा फरकाने जिंकली आहे। राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने सत्ता सोपान गाठले, तर तेलंगणात केसीआर यांना धक्का देत काँग्रेसचं सरकार येणार आहे। राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या 4 राज्यांच्या निवडणुकीकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात होतं। या सेमीफायनलमध्ये भाजप आणि काँग्रेस हे 2 पक्ष होते। यात भाजपने 3 विरुद्ध 1 अशी सेमीफायनल जिंकली आहे। मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर होईल असा अंदाज एक्झिट पोलने व्यक्त केला होता। मात्र हा अंदाज खोटा ठरवत मध्य प्रदेशमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम राखण्याचा करिश्मा केला। तर राजस्थानसारखं महत्त्वाचं राज्य काँग्रेसने गमावलं असून काँग्रेससाठी सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे छत्तीसगडचा ठरलाय। छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या काँग्रेस सरकारचा पराभव झालाय। छत्तीसगडच्या जनतेने भाजपच्या हातात सत्ता सोपवली आहे। काँग्रेससाठी केवळ एकमेव दिलासादायक निकाल हा तेलंगणामधून आलाय। तेलंगणाच्या जनतेने काँग्रेसच्या बाजूने आपला कौल दिलाय। जनतेचा मोदीजींवरचा विश्वास, या विश्वासाचं हे यश आहे। मागच्या वेळेस आम्ही विधानसभेत जिंकलो, लोकसभेत हारलो। यावेळेस आम्ही विधानसभेत हारलो, लोकसभा जिंकू। एकूणच लोकसभेची ही सेमीफायनल 3 विरुद्ध 1 अशा फरकाने भाजपने जिंकली आहे। तर 4 पैकी 3 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे। देशभरात भाजप नेत्यांकडून जल्लोष करण्यात आला। नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं। यावेळी पंतप्रधान मोदी यांचं भाजप मुख्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। 3 राज्यातील विजय ऐतिहासिक असून सबका साथ सबका विकास या भावनेचा विजय झाल्याचं मोदींनी म्हटलंय। या विजयासह मोदींनी आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंगही फुंकलंय की आज की इस हैट्रिक ने 24 की हैट्रिक की गारंटी दे दी है। मोदींनी यावेळी काँग्रेससह इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला। ये चुनाव नतीजे कांग्रेस और उसके घमंडिया गठबंधन के लिए भी बहुत बड़ा सबक है। आपल्या भाषणात त्यांनी वारंवार मोदी की गॅरंटी हा उल्लेख अनेकदा केला। जहां दूसरों से उम्मीद खत्म होती है, वहां से मोदी की गारंटी शुरू होती है। नारी शक्ती आत्मनिर्भर भारताचा उल्लेखही मोदींनी केला। मात्र मोदी की गॅरंटी हे वाक्य वारंवार उच्चारल्यानं ही आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची टॅगलाईन तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे। भाजपने 3 राज्यात दिमागदार विजय मिळवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आलंय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं। फटाके फोडत, मिठाई वाटत भाजप कार्यकर्त्यांनी हा आनंद जो आहे तो साजरा केला। लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात असलेल्या 4 राज्यातील निवडणुकीच्या निकालांकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांचंही लक्ष लागलेलं होतं। या निवडणुकीच्या निकालाच्या सुरुवातीच्या कालामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपने मुसंडी मारली होती। यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आलं। ढोल ताशा वाजवत, गुलाल उधळत, पेढे मिठाई भरवत आणि फटाके फोडत भाजप कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही जल्लोष साजरा केला। हा जल्लोष साजरा करत असताना भाजप नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधण्याची संधीही सोडली नाही। महाराष्ट्रात 45+ खासदार मोदीजींच्या नेतृत्वामध्ये निवडून येतील महायुतीचे। विधानसभेत 225 आमदार निवडून येतील महायुतीचे। मोदी द्वेषाचा परिणाम असा झाला की या 4 राज्यातल्या मतदारांनी जोरदार फटका या सत्ताधारी त्या राज्यात असलेल्या 2 राज्यात असलेल्या काँग्रेसला मिळाला। 3 राज्यात पराभव झाल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरलं असून काँग्रेस कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। तेलंगणात विजय मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला। मध्य प्रदेशात भाजपने दिमागदार विजय मिळवला। विशेष म्हणजे मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाच्या वादळात काँग्रेसचा सुफळा साफ झालाय। विशेष म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचं विजयात रूपांतर करण्याची किमया भाजपने केली। गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानं काँग्रेसनं कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं। मात्र भाजपनं ऑपरेशन लोटस राबवत त्यावेळेला सत्ता मिळवत शिवराज सिंग चौहानांना मुख्यमंत्री बनवलं। यावेळी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपनं पहिल्यापासूनच आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली। यावेळी भाजपनं मध्य प्रदेशसह 3 राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही। यंदा पंतप्रधान मोदींच्याच चेहऱ्यावर निवडणूक लढवण्यात आल्या आणि त्यामुळे गेली अनेक वर्ष मुख्यमंत्री राहण्यानं शिवराज सिंग यांच्याबद्दल निर्माण झालेली अँटी इन्कम्बन्सी आपोआप यामुळे झाकोळली गेली। काही ठिकाणी भाजपनं केंद्रीय मंत्र्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। लाडली बहन योजनेने भाजपला महिलांची बंपर मतं मिळवून दिली। विशेष म्हणजे काँग्रेसबाबत असलेली सहानुभूती मतदानामध्ये रूपांतरित करण्यात काँग्रेस नेते कमी पडल्याचं दिसून आलं। मध्य प्रदेशात गेल्या वर्षीपेक्षा जास्त जागा जिंकत भाजपच्या विजयाचा वारू सुसाट सुटला।
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं. तब्बल 20 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी असून देखील भाजपने मध्य प्रदेशात मोठा विजय संपादन केला. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. काँग्रेसचं मध्य प्रदेशात पानिपत होण्यामागे अनेक कारण आहेत. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी भाजपचा आश्रय घेतला. तेव्हापासूनच काँग्रेसमधील खड्डा भरला गेला नाही. मात्र मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या पराभवाचं सगळ्यात मोठं कारण हे कमलनाथ असल्याचं बोललं जात आहे. कमलनाथ यांनी मध्य प्रदेशमध्ये तिकिटांचं एक हाती वाटप केलं असे आरोपही झाले. कमलनाथ यांची सॉफ्ट हिंदुत्वाची रणनीती मतदारांनी नाकारली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कमलनाथ यांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा दरबारही भरवला. मात्र काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना ही गोष्ट काही रुचली नसल्याचं निकालावरून स्पष्ट होत आहे. कमलनाथ यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांवर केलेली टीकाही भाजपला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. मध्य प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या पक्षाला काही भागामध्ये चांगलं स्थान आहे आणि त्यांची इच्छा होती की काँग्रेसबरोबर आपण अलायन्स करून किमान 10 ते 12 जागा एकत्र लढाव्यात, पण कमलनाथ यांनी ही युती होऊ दिली नाही. शिवराज सिंग चौहान यांची लाडली बहना योजना ही भाजपसाठी टर्निंग पॉईंट ठरली. लाडली बहना योजनेने भाजपला महिलांची बंपर मतं मिळवून दिली. राजस्थानात आलटून पालटून सत्ता येत असते आणि या न्यायानुसार आता पुन्हा भाजपनं सत्ता काबीज केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून सत्ता बदलाचा हा रिवाज जो आहे तो कायम राहिल्यानं काँग्रेसला याचा मोठा फटका बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध मुख्यमंत्री अशोक गहलोत अशी राजस्थानची निवडणूक काँग्रेससाठी जड ठरली. 2018 मध्ये अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात संघर्ष सुरू झाला. दोन्ही नेते खुलेआम मीडियात तोंडसूक घेताना दिसले. काँग्रेसच्या तिकीट वाटपात अनेक विद्यमान आमदार आणि पायलट समर्थकांना तिकीट नाकारण्यात आलं. निवडणुकीत काँग्रेसमधील 22 जणांनी बंडखोरी करत काँग्रेसचं मोठं नुकसान केलं. पेपर लीकचा मुद्दा राजस्थान सरकारला चांगलाच महाग ठरला. राजस्थान नोकरी भरतीतील पेपर लीक मुद्द्यावरून सचिन पायलट यांनी स्वतः सरकार विरोधात भूमिका घेत चौकशीची मागणी करत घरचा अहेर दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक सभात या काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करत लाल डायरीचा मुद्दा प्रचारात वापरला. जुलै महिन्यात अशोक गहलोत सरकारचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुढा लाल डायरी घेऊन विधानसभेत पोहोचले. त्यांनी गहलोत सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा भाजपनं उचलला. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा जोरकसपणे मांडल्याचा फायदा भाजपला झाला. तर 4 पैकी 3 राज्यात भाजपचं कमळ फुललेलं आहे. राजस्थान, मध्य प्रदेशसह छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. छत्तीसगडमधील निकाल काँग्रेससाठी खूप धक्कादायक मानला जातोय. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता भारतीय जनता पार्टीवर महादेव कृपा असल्याचं बोललं जाऊ लागलं. कथित महादेव बेटिंग ॲप प्रकरणामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं नुकसान झाल्याची चर्चा आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेत्यांची नावं पुढे आली होती. या प्रकरणावरून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तसंच भाजपच्या सर्व प्रचारकांनी आणि कार्यकर्त्यांनी महादेव बेटिंग ॲप प्रकरणावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. यामुळे निवडणुकीत काँग्रेस विरोधात मतदान झाल्याची चर्चा. मोदी जी पर छत्तीसगढ़ में बहुत विश्वास लोगों के मन में था. महादेव ऐप का घोटाला हो, गोबर का भी घोटाला वहां पर हुआ. अंतर्गत मतभेदाचाही काँग्रेसला फटका बसला. दुसरीकडे भाजप काँग्रेस विरोधात एकसंधपणे उतरली. अँटी इन्कम्बन्सी भोवली. रमण सिंग यांना पुन्हा उतरवण्याची खेळी यशस्वी ठरली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात पराभवाचा धक्का सहन करावे लागलेल्या काँग्रेसला तेलंगणाच्या निकालानं काही प्रमाणात दिलासा मिळाला. तेलंगणात केसीआर यांच्या बीआरएसला धक्का देत काँग्रेसनं सत्ता सोपान गाठलंय. कर्नाटकनं तर दक्षिणेतील दुसरं राज्य काँग्रेसनं काबीज केलंय. मध्य प्रदेशात कमबॅक करण्याचं भंगलेलं स्वप्न, राजस्थान, छत्तीसगड यासारख्या राज्यातील सत्ता गमावणं असे धक्के बसत असलेल्या काँग्रेसला एकमेव दिलासा मिळाला आहे तो तेलंगणात. तेलंगणात केसीआर यांचं राज्य खालसा करत काँग्रेसनं तेलंगणात विधानसभेत विजय मिळवला आहे. अखंड आंध्र प्रदेशातून तेलंगणाची निर्मिती झाली. तेलंगणाच्या निर्मितीनंतर केसीआर यांनी 2दा विधानसभा निवडणूक जिंकत तेलंगणात एकछत्री सत्ता राबवली. यापूर्वीच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यावेळी या पराभवाची सव्याज परतफेड करत काँग्रेसनं सत्ता काबीज केली आहे. अत्यंत नवीन चेहरे तिकडे होते आणि त्या नवीन चेहऱ्यांना तेलंगणाच्या जनतेनं निवडून दिलं. 3 राज्यात पराभवाच्या निराशा पत्कराव्या लागलेल्या काँग्रेसला तेलंगणाच्या निकालानं काही प्रमाणात उमेद मिळाली आहे. कर्नाटकनंतर तेलंगणा या दक्षिणेतील दुसऱ्या राज्यात काँग्रेसनं सत्ता मिळवली आहे. 4 पैकी 3 राज्यात भाजपचं कमळ फुललेलं आहे. मात्र तेलंगणात काँग्रेसनं बीआरएसला धोबी पछाड देत बहुमत मिळवलंय. काँग्रेससाठी तेलंगणात गेम चेंजर ठरले ते विद्यमान खासदार रेवंत रेड्डी. रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आक्रमक कार्यशैली आणि संघटनेत दबदबा असं रेवंत रेड्डी यांचं नेतृत्व आहे.
रेवंत रेड्डी हे के चंद्रशेखर राव यांचे कट्टर विरोधक मानले जातात। विधानसभा निवडणुकीसाठी रेवंत रेड्डी यांनी विशेष नियोजन केलं। के चंद्रशेखर राव आणि भारत राष्ट्र समितीचा गड असलेल्या कामारेड्डी या भागातून स्वतः रेवंत रेड्डी यांनी निवडणूक लढवली। रेवंत रेड्डी हे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत। त्यांची काम करण्याची शैली अनेकांना भावली। प्रचंड जनसंपर्क आणि शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे। या सर्वांमुळे रेवंत रेड्डी यांना पाठिंबा मिळाला। काँग्रेसने त्यांच्याच चेहऱ्यावर निवडणूक लढवली। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेलाही तेलंगणात मोठा पाठिंबा मिळाला होता। दुसरीकडे के चंद्रशेखर राव यांना जनतेनं नाकारण्याची काही कारणे आहेत। केसीआर यांच्या एककल्ली कारभारावर जनता नाराज होती। टीआरएसचं नाव बीआरएस केल्यानं अस्मितेची नाळ तुटली। राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालणं केसीआर यांना भावलं। उत्तर भारतात भाजपनं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करत काँग्रेसच्या हातातील राजस्थान आणि छत्तीसगड राज्य हिसकावून घेतलंय। त्यामुळे हिंदी बेल्टमध्ये काँग्रेसकडे एकही राज्य राहिलेलं नसून सर्व राज्य भाजपने काबीज केले आहेत। 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 3 राज्यांमध्ये बहुमत मिळवलं असून एका राज्यामध्ये काँग्रेस सत्तेत आले। मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याची निवडणूक म्हणजे मिनी लोकसभा निवडणूक समजली गेली। कारण या 4 राज्यात लोकसभेच्या एकूण 82 जागा आहेत। यात राजस्थानमध्ये 25, मध्य प्रदेशात 29, तेलंगणामध्ये 17 आणि छत्तीसगडमध्ये 11 लोकसभेच्या जागांचा समावेश आहे। हिंदी बेल्ट समजल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्याने हा भाग काँग्रेसमुक्त झाल्याचं चित्र आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तर भारतामध्ये हिंदी बेल्टमध्ये करिश्मा आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांच्या मागे जनता उभी राहिल्याचं स्पष्ट आहे। या 4 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे लोकसभेसाठी या पट्ट्यात भाजपला मिळालेला एक प्रकारचा कौलच असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तेलंगणामधील यशामुळे काँग्रेस दक्षिणेत पुन्हा पाय रोवत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। कर्नाटक पाठोपाठ तेलंगणात विजय मिळाल्यानं काँग्रेसची दक्षिण दिग्विजय मोहीम योग्य ट्रॅकवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर दक्षिणेत भाजपसमोर अनेक आव्हानं असल्यानं त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे। तेलंगणा राज्य स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच तिथल्या जनतेनं काँग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे। कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं भाजपचा पराभव करून विजय मिळवला होता। दक्षिणेतील 5 पैकी 2 राज्य आता काँग्रेसच्या ताब्यात आहेत। दक्षिणेत आता भाजपच्या ताब्यात एकही राज्य राहिलेलं नाही। हिंदी भाषिक पट्ट्यात प्रचंड यश मिळवणाऱ्या भाजपला दक्षिणेकडील राज्यांमध्ये यश का मिळत नाही यावर आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। पहिली गोष्ट तर अशी आहे की तेलंगणामध्ये आमचा राईज हा नेत्रदीपक आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की तेलंगणामध्ये लोकसभेमध्ये नंबर 1 पार्टी बीजेपी असेल। पण एक गोष्ट या निवडणुकीतून सिद्ध झालं की भाजपचे दक्षिणेचे द्वार बंद झाले। दक्षिणेकडील 5 राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 130 जागा आहेत। लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी दक्षिणेकडील या जागाही महत्त्वाच्या आहेत। हिंदी भाषक राज्यांमध्ये यशाची पताका फडकवणारा भाजप दक्षिणेकडील आव्हानावर कशी मात करणार हे आता पुढील काळात स्पष्ट होईल। 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत 3 राज्यात कमळ फुललेलं आहे। 4 पैकी 3 राज्यातील विजयाने भाजपला लोकसभेच्या 82 जागांवर आत्मविश्वास आलेला असला तरी महाराष्ट्रात राजकारणाची झालेली खिचडी पाहता यावेळी भाजपसमोर तगडं आव्हान असणार आहे। आज भाजप सत्तेत असला तरी सर्वाधिक मर्जी अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाची सांभाळावी लागते। याचा लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट मुकाबला असेल आणि त्यामुळे 2019ची पुनरावृत्ती लोकसभा आणि विधानसभेला होईल का याकडे लक्ष लागलंय। पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पार्टीच आपल्याला पाहायला मिळेल। आज मोदीजी देशात नाही तर जगामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत। भाजपला चेहरा नरेंद्र मोदी साहेबच आहेत। नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देशाची चांगल्या प्रकारे प्रगती होती। दक्षिण भारतामध्ये केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडून बस्तान बसवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे। मात्र पहिल्यांदा कर्नाटक आणि आता तेलंगणा अशा 2 राज्यांनी भाजपचा डाव धुळीस मिळवला। त्यामुळे उत्तर भारतातून काँग्रेस हद्दपार आणि दक्षिणेतून भाजप हद्दपार अशी स्थिती 2 प्रमुख पक्षांची झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राजस्थानातील निवडणुकीच्या प्रचारानंतर पनौती या शब्दाचा वापर करण्यात आला होता। 4 राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर याच शब्दावरून आता भाजपनं आपल्या विरोधकांवर निशाणा साधलाय। आयसीसी वर्ल्ड कप आणि 5 राज्यांमधील निवडणुकांचा प्रचार एकाच वेळी सुरू होता। गेल्या 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला। राजकारण निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधींनी टीम इंडियाच्या पराभवाचा संबंध पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जोडला आणि टीका केली। क्रिकेट मैच में चला जाएगा वो अलग बात है कि हरवा दिया पनौती। निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी याच शब्दावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। काँग्रेसच्या लक्षात आलं असेल नेमकी पनौती कोण आहे। अब पता चला पनौती कौन और चुनौती कौन।
तीन राज्यात काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर निवडणुकीच्या रणनीतीचा आणि प्रचारांमधील मुद्द्यांचा विचार करण्याची गरज व्यक्त केली जाते। 4 राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। 4 पैकी 3 राज्यात भाजपची सत्ता आली आणि या विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। दुसरीकडे काँग्रेसनेही 3 राज्यात झालेला पराभव स्वीकारला। राहुल गांधींनी ट्विट करत पराभव स्वीकारला। त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचं अभिनंदन केलं। मात्र यावेळी राऊतांनी भाजपला टोलाही लगावला, तर सत्ताधाऱ्यांनीही ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांना खोचक टोमणा हाणलाय। मोदी आणि शहांचं अभिनंदन करताना केंद्रीय तपास यंत्रणांचे अभिनंदन केलं पाहिजे। जेव्हा त्यांना यश मिळतं तेव्हा ते जनतेने दिलेलं यश असतं आणि आम्हाला यश मिळालं की ते ईव्हीएमनी, ईडीनी, सीबीआयनी, जोपर्यंत या मानसिकतेत विरोधी पक्ष राहील तोपर्यंत ते कधीच सत्तेवर येऊ शकणार नाही। तेलंगणामध्ये कोणी काँग्रेसने ईव्हीएम मशीन बटन दाबले का? हे नुसतं रडीचा डाव आहे। 3 राज्यात भाजपनं विजयाचा झेंडा रोवला आणि त्यामुळे आता विरोधकांनी यातून धडा घेत आगामी निवडणुकांसाठी नवी रणनीती आखणं गरजेचं आहे। मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आणि या पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून याचे परिणाम महाराष्ट्रातील काँग्रेसवरती देखील होणार आहेत। देशातील 4 राज्यांमधील निवडणुकीच्या निकालात भाजपनं 3 विरुद्ध 1 अशी बाजी मारली आहे। लोकसभेच्या सेमीफायनलच्या लागलेल्या निकालांचे पडसादही महाराष्ट्रातही उमटणार आहेत। कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात काँग्रेसची हवा सुरू झाल्याचा अंदाज काँग्रेस नेत्यांना होता। या 4 राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली असती तर महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपात काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली असती। पक्षफुटीमुळे अगोदरच ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या एनसीपीला धक्का बसलाय। त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानात चांगली कामगिरी केली असती तर काँग्रेसनं महाराष्ट्रात जागा वाटपात अधिक आक्रमकपणे भूमिका घेत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला असता। मात्र 4 राज्यातील निवडणुकीच्या निकालानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस कधी बार्गेनिंग मध्ये राहिले नाही। काँग्रेस या देशातील प्रत्येक व्यवस्थेला घेऊन चालणारा पक्ष राहिला। आता महायुतीच्या जागा वाटपात ठाकरे गट आणि शरद पवारांच्या एनसीपी सोबत अधिक आक्रमकपणे नव्हे तर सामोपचारानं भूमिका घेणं काँग्रेसला भाग पडणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींविरोधात देशभरातील विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली। मात्र 4 राज्यांमधील निकालामुळे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला। या निकालावर चिंतन करण्यासाठी लवकरच इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। 4 राज्यातील विधानसभा निवडणुकीत दक्षिणेतील तेलंगणा वगळता उर्वरित उत्तरेतील 3 राज्यात भाजपनं घवघवीत यश मिळवलं तर काँग्रेसला मोठा धक्का बसला। या निकालाचे परिणाम काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीवरही होणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे। आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचं तोंड कडू झालंय। आगामी लोकसभेचा विचार करता या 4 राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत। त्यामध्ये मध्य प्रदेशात 29 जागा आहेत, राजस्थानमध्ये 25, छत्तीसगडमध्ये 11 तर तेलंगणात 17 जागा आहेत। काँग्रेसला केवळ तेलंगणात विजय मिळवता आला आहे। त्यामुळे इंडिया आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाबाबत काँग्रेसला आता काहीसं नमतं घ्यावं लागणार आहे। आता हेच उलट होणार आहे। आता यांना कोल दिला असेल पण लोकसभेमध्ये काँग्रेसला कोल त्या ठिकाणी मिळेल। या 3 राज्यांचा निकालाचा परिणाम 2024च्या निवडणुकांवर आणि इंडिया आघाडीवर होणार नाही। आम्ही मजबूत आहोत। या निकालामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटप करताना काँग्रेसला बरीच तडजोड करावी लागणार आहे। तेलंगणात सत्ता असताना इतर राज्यांमध्ये पक्ष विस्ताराचं ध्येय भारत राष्ट्र समितीच्या केसीआर यांनी बाळगलं होतं। मात्र तेलंगणात पराभवाचा सामना करावा लागल्यानं केसीआर यांच्या पक्ष विस्ताराच्या स्वप्नाला सुरुंग लागला। तेलंगणात सरकार असताना के चंद्रशेखर राव यांनी पक्षाच्या देशभरातील विस्तारासाठी तेलंगणा राष्ट्र समिती हे पक्षाचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती अर्थात BRS हे नाव घेतलं। पक्ष विस्तारासाठी त्यांचं मुख्य लक्ष हे तेलंगणाच्या सीमेला लागून असलेलं महाराष्ट्र होतं। छत्रपती संभाजीनगरसह तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये BRSच्या सभाही आयोजित करण्यात आल्या होत्या। आगामी विधानसभा निवडणुकीत तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही BRSची पाळंमुळं घट्ट रोवण्याचं स्वप्न केसीआर यांनी बाळगलं होतं। मात्र स्वतःच्या घरातच पराभव स्वीकारावा लागल्यानं केसीआरच्या या स्वप्नांना मोठा धक्का बसलाय। BRS नावाच्या पक्षाचा अश्वमेध हा तेलंगणामध्येच रोखला जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे BRS उद्या महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आता फार कमी झाली। एखाद्या राज्यात सत्ता असताना इतर राज्यात पक्षाचा विस्तार करणं सोपं असतं। मात्र आता तेलंगणातच पराभव स्वीकारावा लागल्यानं तेलंगणात पहिल्यांदा पक्ष मजबूत करण्यावर केसीआर यांना लक्ष द्यावं लागणार आहे। तुर्तास इतर राज्यात विस्तारासाठी झेपावणारं BRSचं गुलाबी वादळ तेलंगणात सध्या थांबलंय इतकं नक्की। यानंतर या दमदार घडामोडी खास बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही दमदार घडामोडींसह। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।